मी निवेदिका निकिता मटाले आवाज वार्तामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। फेरफटका रानमातीचा वेध महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज वार्ताच्या वतीने गावगावच्या समस्या वेदना जाणून घेतोय। आज आम्ही जुन्नर तालुक्यातील मांडवे या गावाकडे रवाना झालो। जुन्नरवरून बनकर फाटा नंतर उदापूर गावामधून सपाट भागापासून डोंगर माथ्यावरील घाट पाहत पाहत आम्ही सपाट भागाकडे वळलो। डोंगरदरीत लपलेली गावे रम्य वाटत होती। आम्ही मांडवे या गावाकडे निघालो। घाटामध्येच धबधबे रानफुले यांनी मन प्रफुल्लित झाले। नंतर याच भागातील काही महत्त्वपूर्ण समस्या जाणून घेतल्या। उन्हाळ्यामध्ये पाण्याचा त्रास, रस्ते दळणवळण, आरोग्य या समस्या प्रकर्षाने जाणवल्या। आवाज वार्तासाठी मुख्य संपादक सतीश शिंदे। नमस्कार, आवाज वार्ता या चॅनलमध्ये मी संपादक सतीश शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे फेरफटका रानमातीचा वेध महाराष्ट्राचा। या कार्यक्रमातून आपण गावोगावी जातोय, गावोगावच्या समस्या दाखवतोय, गावागावातल्या काही प्रथा परंपरा या जाणून घेतोय। तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काही गोष्टी आपण जाणून घेतोय। त्याच पद्धतीनं आज आपण मांडवे या गावामध्ये आलेलो। नंतर आम्ही निघताना दोन तरुण भेटले। त्यांना या भागातील समस्येविषयी विचारले असता त्यांनी रस्ते, दळणवळण, आरोग्य, बेरोजगारी व नेटवर्क समस्या सांगितल्या। नाव काय तुमचं? मी दिनेश सुरेश बोकड। अच्छा, आता तुम्ही या रस्त्याने आलात। हां, या रस्त्यावर तुम्हाला समस्या काय जाणवली? त्याला खड्डे वाकार आहेत, म्हणजे बा थोडक्यात एस टी येत नाही। अच्छा, हां, बरेचसे प्रॉब्लेम जाणवतात। बरं, आता आले कुठून तुम्ही? आता आम्ही आळूखंडीतून आली बरं, पिंपळगाव या रस्त्याने। हा रस्ता तुम्हाला कसा चांगला वाटला की काय खराब वाटला जरा रस्ता खराबच? हां, या परिसराबद्दल काय सांगाल? परिसराबद्दल इकडे पाणी पण जास्त प्रमाणात टिकत नाही। बरं, नदी असल्यामुळे पाणी वाहून जाते। कोणती नदी आहे इकडे? मांडवा नदी। मांडवी नदी। हां, या नदीला काय म्हणजे 24 तास पाणी असतं का उन्हाळ्यामध्ये? 24 तास नाही, आपलं या पावसाळ्यापुरतं अच्छा, पाणी टिकत नाही। इथं शेती काय नाही, फक्त भात आणि गहू हरभरा, अच्छा, 2-3च पिकं हां, असतात। फक्त पावसाळी। अच्छा, म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या आहे किंवा नाही? नाही, आहे ना संख्या। मग त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने, असं काय तुला वाटतं? हां, वाटते ना। इकडे काय केलं पाहिजे? धरण बांधायला पाहिजे अच्छा. आणि रस्ता व्हायला पाहिजे। एस टी चालू 24 तास एस टी चालू पाहिजे। अच्छा, 24 तास एस टी चालू पाहिजे। हां, आता इकडे एस टी वगैरे किती वेळात येतात असं इकडे काय? काय 2-1 तासांनी 3-1 तासांनी बार एक हां. एक एस टी। म्हणजे लोकांना समस्येला सामोरं जावंच लागतंय। म्हणजे वाहतुकीची समस्या आहे इकडे। हां, आहे। बाकी रोजंदारीनं लोकांना जावं लागतंय असं काय? इकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, इकडे रेंज नाही, काय नाही। इकडे काही झालं ना मोठ्या गाड्या नाही घटना, हां, ॲक्सिडेंट बिक्सिडेंट, हां. तर इकडे लवकर ॲम्ब्युलन्स सुद्धा येत नाही। अच्छा, म्हणजे नेटवर्क फुल प्रॉब्लेमच आहे म्हणा। नेटवर्कच नाही इकडे आता। तुम्हाला सुद्धा नसेल आता नेटवर्क। हां, नाही, बरोबर आहे. नाही। आवाज वार्तामध्ये आपले स्वागत करते। आमचा आवाज वार्ता हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मुख्य संपादक सतीश शिंदे, कार्यकारी संपादक सचिन भोजने। धन्यवाद।